पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर आता शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत हे आपल्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या ताफ्यासहित मंत्रालयात दाखल झालेले आहेत। हे दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की त्यांच्या ताफ्यामध्ये सर्व ज्या गाड्या आहेत त्या त्यांनी इलेक्ट्रिक केलेल्या आहेत आणि इलेक्ट्रिक ईव्ही व्हेकलच्या माध्यमातून ते आता सर्वत्र प्रवास करणार आहे आणि आवश्यक असलेला स्टाफच सोबत घेऊन निवासस्थानाकडून ते मंत्रालयाकडे रवाना झाले होते आज सकाळीच आणि आपण पाहतोय की आता मंत्रालयामध्ये ते दाखल झालेले आहेत। मंत्रिमंडळ बैठकीसाठी आता कोणकोणते नेते ईव्ही व्हेकलचा वापर करून या ठिकाणी पोहोचणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। गाड्यांचा हा सगळा ताफा आपण या ठिकाणी पाहतोय। उदय सामंत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पहिले मंत्री आहेत ते देशाचे आणि राज्याचे सुद्धा, ज्यांचा हा संपूर्ण जो ताफा आहे तो आपण पाहतोय की इलेक्ट्रिक व्हेकलचा आहे। सर, तुम्ही इलेक्ट्रिक गाड्या वापरतायत आणि संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक व्हेकलचा, राज्याचे पहिले मंत्री आहात तुम्ही। हे संपूर्ण ताफा नाही, ताफ्यातल्या पण गाड्या कमी केलेल्या आहेत ज्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत म्हणून पोलिसांनी सांगितलं तेवढ्याच गाड्या आहेत। 3 गाड्या ताफ्यामध्ये आहेत आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केल्यानंतर आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जर त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे तर स्वाभाविक आम्ही देखील शिवसैनिक म्हणून ती प्रथा पुढे नेली पाहिजे आणि म्हणूनच राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काल मी उद्योग विभागाचा देखील आढावा घेतला आहे आणि ज्या आउटसोर्स करून गाड्या आमच्याकडे आहेत त्या ट्रान्सपोर्टरना आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला ईव्ही व्हेकल द्या आणि त्याच्यातल्या देखील जास्तीत जास्त व्हेकल ह्या ईव्ही वापरण्याचा आमचा प्रयत्न राहील। नक्कीच, पण तुम्ही एकीकडे ईव्ही व्हेकल वापरताय, दुसरीकडे विरोधक टीका करतात की साताऱ्यामध्ये घरकुल योजनेचा जो कार्यक्रम आहे 400 बसेस त्यासाठी करण्यात आलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त गाड्या त्या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत। मग याकडे कसं पाहणार? महायुतीमध्ये समन्वय नाही असं म्हणावं? मला असं वाटतं की विरोधकांना दुसरा काही उद्योग नाही आहे। विरोधकांनी सुद्धा हे काही केंद्र सरकारनं निर्माण केलेलं संकट नाही, हे आखाती देशामध्ये जे युद्धामुळं संकट निर्माण झालेलं आहे त्याचा फटका आपल्याला बसणार आहे आणि त्याच्यासाठी आपण जर प्रिकॉशन घ्यायला लागलो तर त्याच्यामध्ये वावगं काय? तर भारताचा एक सुज्ञ नागरिक म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलं आहे त्याला प्रतिसाद देणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे। दूध 2 ते 4 रुपयांनी महागलं आहे, CNG 2 रुपयांनी महागलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून मुंबईमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल का? कारण पेट्रोल पण त्याचे पण दर वाढतील असे कयास वारंवार लगावले जात आहेत। मंत्री म्हणून तुम्ही काय नेमकं जनतेला सांगू इच्छिता? नाही, हा संभ्रम पसरवण्याचा विरोधकांचा एक डाव आहे। काल मुख्यमंत्री मोदयांनी देखील आणि शिंदे साहेबांनी देखील आवाहन केलेलं आहे असल्या कुठच्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। इंधन किती दिवस टिकणारं आपल्याकडे आहे, किती महिने टिकणारं आहे हे सगळं मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं आहे, परंतु कायमस्वरूपी अशा राष्ट्रीय संकटामध्ये देखील राजकारण करण्याची वृत्ती जी आहे ही जनतेला कळल्यामुळंच यांची परिस्थिती अशी झालेली आहे। नक्कीच, राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। पार्थ पवार यांच्यावरती आता राष्ट्रवादीची सर्व आर्थिक गणितं जी आहेत ती सोपवण्यात आलेली आहे, आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। अजितदादा गेल्यानंतर, अपघाती निधन झाल्यानंतर पक्षाची आर्थिक घडी विस्कटली होती, ती घडी सुधारण्यासाठी आता पार्थ पवार यांना नवीन जबाबदारी सुनेत्राताई यांनी दिली आहे। कसं पाहता याकडे? आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला त्यावेळी मी असं सांगितलं होतं की अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांचा वारसा 100% सुनेत्रा वहिनी या पुढे घेऊन जातील। पार्थजी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कारोबार सांभाळतील अशी मला एक पूर्ण खात्री आहे आणि शेवटी पार्थजी असतील, जयजी असतील यांनी देखील संघटनात्मक काम आता सुरू केलेलं आहे, त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक घडी बसेल याच्यावर माझा विश्वास आहे। बंधू खरात प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे अंजलीताई दमानिया करतात आणि त्यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचा सुद्धा फोटो ट्विट केलेला आहे ज्यामध्ये ते बंधू खरातच्या पाया पडतात। त्यासोबतच रुपालीताई चाकणकर गुवाहाटीला गेल्या होत्या बंधू खरात सोबत, याचे देखील ते पुरावे देत आहेत। कसं पाहता? या सगळ्याची चौकशी सुरू आहे आणि चौकशी सुरू असताना मी त्याच्यावर बोलणं हे उचित नाही, परंतु अनेक वेळा सांगितलेलं आहे की फोटो ज्यांच्यासोबत आहे ते ह्या नालायक कृत्यामध्ये सामील नाहीत, कारण चंद्रकांत दादा हे देखील सिनियर मंत्री आहेत, अनेकांचे फोटो त्यांच्याबरोबर आहेत, म्हणून ते काही ह्या सगळ्या कृत्यामध्ये सामील आहेत का त्याची चौकशी सुरू आहे आणि चौकशी अंती जे काय असेल ते बाहेर येईल। एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर सुरू केलेला आहे, इलेक्ट्रिक गाड्या कम्फर्टेबल आहेत का? कारण दूरचा प्रवास आहे, तुम्ही रत्नागिरीचे आमदार सुद्धा आहात, त्यामुळे इतका लांबचा प्रवास तुम्हाला शक्य होणार आहे का? सुरुवातीला मी MEBAR रिजनमध्ये ह्या गाड्या वापरायचा निर्णय घेतलेला आहे, कारण शेवटी मुंबईमधलं देखील प्रदूषण जर आपण बघितलं किंवा अन्य गोष्टी बघितल्या, गाड्यांचं ट्रॅफिक बघितलं तर आपण सुरुवात केली पाहिजे
आता ग्रामीण भागात गेल्यानंतर काय करायचं कसं करायचं हा नंतर निर्णय घेऊ, पण निदान जिथं आमचं हेडक्वार्टर आहे मंत्रालयाचं तिथे येता जाताना तरी इलेक्ट्रिकल व्हेकल वापरावी अशा पद्धतीचा आमच्या विभागानं निर्णय घेतलेला आहे. सुरक्षित वाटतं इलेक्ट्रिक व्हेकलमधून फिरताना? सुरक्षित वाटतं आणि सुरक्षित वाटतंच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन पंतप्रधान मोदयांनी जे आवाहन केलेलं आहे हे देशहिताचं आहे आणि एक महाराष्ट्राचा नागरिक, देशाचा नागरिक म्हणून हे फॉलो करणं आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. इतर जे मंत्री त्यांना काही आवाहन करू इच्छितं? नाही, अनेकांनी आता स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काल ज्यावेळी हा आदेश किंवा हे जो काही आव्हान होतं त्याला प्रतिसाद दिला, त्याच्यानंतर आमची सगळ्यांचीच जबाबदारी आहे की त्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून या संदर्भातला निर्णय मी घेतलेला आहे. नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी उदय सामंत यांनी मांडलेली आहे आणि इलेक्ट्रिक गाड्यांचा जो वापर आहे तो आता त्यांनी सुरू केलेला आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.